विश्रांतीनंतर आपलं स्वागत आणि एक मोठी बातमी आहे। मुंबादेवी परिसरात बेवारस बॅग आढळली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मुंबादेवीच्या खतार गल्ली परिसरात बेवारस बॅग आढळली। एका दुकानाबाहेर ही बॅग होती। बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहे। आजूबाजूचा परिसर सील करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता या बॅगेसंदर्भातला तपास सुरू झालेला आहे। बॉम्ब शोधक पथक हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे। ही बेवारस बॅग नेमकं इथे कोण ठेवून गेलं या संदर्भातला तपास सुरू झालेला आहे। आजूबाजूचा परिसर सध्या सील करण्यात आलेला आहे आणि या बॅग संदर्भातली चौकशी सुरू झालेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, काय अधिक माहिती मिळते? कसा तपास सध्या सुरू आहे? प्रणिता, खरं तर एक संशयास्पद बेवारस बॅग ही सध्या आता मुंबईमध्ये सापडली आहे। आज रविवारचा दिवस आहे आणि अशामध्ये ती बॅग सापडल्याची खळबळ जी आहे ती संपूर्ण परिसरामध्ये गेलेली आहे। खरं तर मुंबादेवीच्या खतार गल्लीमध्ये ही बॅग सापडली आहे आणि या ठिकाणी आता पोलिसांनी धाव घेतलेली आहे। बॉम्ब शोध आणि नाशक पथक जे आहेत ते देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि खरं तर यांची आता चौकशी सुरू आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणची दुकानं जी आहेत ती देखील बंद करण्यात आलेली आहेत। रहदारी ही पूर्ण बंद केलेली आहे। पोलिसांनी संपूर्ण परिसर हा सध्या सील केलेला आहे आणि त्या ठिकाणी आता नेमकं बॅग मध्ये काय आहे हे आता शोधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि अशामध्ये समजा त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडते तर मग ती कुठून आली, कशामुळे आली आणि ती पहिले बाद कशी करता येईल यावर मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक जे आहेत ते काम करताना दिसून येतील। भीतीचं वातावरण सध्या या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी नागरिक देखील घाबरलेले आहेत। काही काळ या ठिकाणी पळापळ देखील झाली होती। ज्यावेळेस पोलिसांच्या गाड्या देखील या ठिकाणी पोहोचल्या त्यावेळेस देखील चांगलीच पळापळ झाली होती। खरं तर दुपारचा वेळ आणि दुपारच्या वेळेस काही लोक मुंबईमध्ये हे आपल्या घरामध्ये असतात, पण आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने लोक जी आहेत ही वावरताना दिसून आली होती आणि अर्थातच काही दुकानं ही बंद देखील आहेत, कारण की हा मार्केट परिसर देखील मानला जातो। रविवारी मार्केट बंद असतं। अशामध्ये ती बॅग या नेमकी या ठिकाणी कुठे कशी आली याचा देखील शोध घेणं सुरू आहे। तर मात्र दुसरीकडनं जे आजूबाजूची दुकानं आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील ही बॅग कशी आली याचा आता शोध कार्य सुरू आहे। जी शुभम, अधिक अपडेट या संदर्भात तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।